मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं दुसऱ्या यादीमध्ये नाव होतं, ज्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या यादीतील नाव असल्याकारणाने केवायसी केलेली होती, अतिवृष्टीची मदत त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. तर ज्या जिल्ह्याविषयी आपण माहिती घेत आहोत त्या जिल्ह्यातील जवळपास पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना केवायसी केल्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवसांच्या कालावधीनंतर या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या होत्या. परंतु दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की आमच्या केवायसी होऊन जवळपास 1 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे, अद्यापही आमच्या खात्यावर या केवायसी केलेल्या किंवा अतिवृष्टीच्या जे मदत आहे ती रक्कम जमा झालेली नाही. तर आपण त्याविषयी आज सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास पहिल्या यादीतील ज्या शेतकऱ्यांची नावं होती जानेवारी महिन्यात त्या केवायसीला वगैरे सुरुवात झालेली होती, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 15-20 दिवसांच्या गॅप नंतर या रकमा वितरित झालेल्या होत्या. परंतु त्यानंतर दुसरी यादी आली, दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी सुद्धा केवायसी केली. नंतर ज्या दुसऱ्या यादीतील ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती त्या शेतकऱ्यांना जवळपास 1 महिन्याचा कालावधी लोटलेला गेलेला असून सुद्धा त्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित झालेली नव्हती. परंतु मित्रांनो, जवळपास हिंगोली जिल्ह्याविषयी आपण माहिती घेत आहोत. तर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्याविषयी माहिती घेऊया, ज्याच्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावातील किंवा पूर्ण तालुक्यातील म्हणलं तरी चालेल, तर त्या शेतकऱ्यांची दुसऱ्या यादीमध्ये नाव होती. शेतकऱ्यांनी जवळपास केवायसी देखील केलेली होती. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला होता की 1 महिन्याचा कालावधी लोटलेला असून सुद्धा आम्हाला या रकमा वितरित झालेल्या नाहीत. मग मला पण बरेच शेतकरी वगैरे विचारत होते की बाबा आमच्या दुसऱ्या यादीत केवायसीचं नाव होतं, मग कधी रकमा वितरित होतील, आमचे पैसे कधी येतील, अशी बरीच चर्चा होत होती मित्रांनो. त्यातच मित्रांनो, ही रक्कम जी शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासून सुरुवात झाली आहे होण्याला, म्हणजे काल 5 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या यादीत ज्या शेतकऱ्यांचं नाव होतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत आणि वितरित होणं सुरू देखील आहे. काल सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत. आज सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत. तुम्ही देखील जवळपास हिंगोली जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या रकमा केवायसी होऊन जवळपास बराच कालावधी लोटलेला असेल आणि तुमच्या रकमा अद्यापही जमा झालेल्या नसतील, तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही सुद्धा याचा फायदा होईल. जर तुमच्या खात्यावर रक्कम आली सुद्धा किंवा नाही सुद्धा ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना याचा थोडाफार का होईना फायदा होईल. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. धन्यवाद.